सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात पॅडल कोर्टचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पॅडल कोर्ट उभारणीच्या कामाचं भूमिपूजन आज परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. या पॅडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परीक्षा सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे तसंच महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. आधुनिक क्रीडा संकुलाला चालना देणं आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पॅडल हा जगभरात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्कायवॉशचा संगम मानला जातो. हा खेळ सर्व वयोगटासाठी उपयुक्त आणि मनोरंजक असून ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात तसंच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे पॅडल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल असं सरनाईक यांनी सांगितलं. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात उभारण्यात येणारे हे कोर्ट आधुनिक तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असणार असून युवकांना नियमित सरावासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरात लवकर काम पूर्ण होऊन खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी 2 पॅडल कोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे. महापौर आमच्या ताई पिंपळकर, त्याचबरोबर परीक्षा सरनाईक, आमच्या डेव्हिड ताई, आमच्या चव्हाण ताई, परीक्षा सरनाईक आणि प्रामुख्यानं या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि राज्यातील पहिलं असं म्हणायला हरकत नाही की 2 पॅडल कोर्ट तेही इंडोर या आमच्या या परिसरामध्ये आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहोत. प्रामुख्यानं MS धोनी यांची एक संघटना आहे आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड सारख्या एका मोठ्या कंपनीची पण एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंडर हे पॅडल कोर्ट चाललं जातील. तरुण युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या पॅडल कोर्टला मान्यता आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मुलं गर्दी करत असतात. या खेळाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधलं हे पहिलं पॅडल कोर्ट आज आपण त्याचं भूमिपूजन करतोय आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पणही करण्यात येईल.